ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी का आणतात? ही फक्त एक काठी नाही, त्यामागे आहे श्रद्धा, इतिहास, लोककथा आणि गावच्या मानाचा अभिमान. देवाची अनेक मंदिरे उंच डोंगरावरती असतात, कारण डोंगर म्हणजे तप, ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे. केदारनाथ जसं हिमालयाच्या उंच शिखरावर आहे, तसंच ज्योतिबा म्हणजे केदारलिंग, भगवान शिवाचंच एक रूप, आणि म्हणूनच त्यांचं मंदिरही उंच डोंगरावरती वसलेलं आहे. आता प्रश्न, सासनकाठी का? तर सासन म्हणजे मान, अधिकार, परंपरेनं मिळालेला हक्क. पूर्वी गावोगावचे लोक ज्योतिबा देवाला आपला रक्षक मानायचे. लोककथेनुसार ज्योतिबा देवाने दुष्ट शक्तीवरती विजय मिळवून लोकांचं रक्षण केलं, आणि त्याच विजयाच्या स्मरणार्थ किंवा देवाप्रती निष्ठा दाखवण्यासाठी गावोगावचे प्रतिनिधी सासनकाठी घेऊन यात्रेत येऊ लागले. ही काठी म्हणजे फक्त बांबू नाही, ही आहे गावाचा सन्मान. दैत्यावर विजय मिळवला तेव्हा भक्तांनी विजयस्तंभासारख्या काट्या घेऊन आनंद साजरा केला. काळानुसार हाच विजयस्तंभ सासनकाठी म्हणून प्रसिद्ध झाला. काठी घेऊन मंदिराकडे जात असतो. ढोल, ताशे, गुलाल, जयघोष यामुळे ही परंपरा जिवंत राहिली आहे. ही फक्त धार्मिक परंपरा नाही, तर कोल्हापूरच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. जेव्हा शेकडो सासनकाठ्या डोंगर चढत येतात, तेव्हा गुलालाने आकाश लाल होतं आणि एकच आवाज घुमतो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अशा रहस्यमय धार्मिक कथा आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.